भूक ना सगळं काही शिकवत असते बरं का. तर वैदेहीला ना भूक लागली होती आणि सकाळी सगळ्यांनी पोटभर नाश्ता केला होता आणि आमच्याकडे नाश्ता पोटभर केला ना की लवकर जेवण जेवत नाहीत. आज दुपारचे आता 2 वाजलेत आणि वैदेही म्हणाली की मला भूक लागली आणि स्वतःच मग कणिक मळून घेतली 2 पराठ्याची आणि ते पराठा करत होती. तुम्ही बघू शकता. आणि मी ना असं कधी कधी तिला करू देते आणि इकडे ना आहोंना फेण्या खायच्या होत्या, त्यामुळं आहो दूध गरम करून फेण्या बनवत होते. तर दोघंही काम करत होते आज, कारण मी आज स्वयंपाक केलेला नाही आहे, त्यामुळं दोघंही त्यांचं खायचं बनवून घेत होते. आणि वैदेहीने ना सॉस घातला आणि त्याच्यावरती ना मसाला घातला. त्यानंतर वरतून चीज वगैरे घालून ना ते काहीतरी पराठ्याचं बनवत होती. ती पराठा जेव्हा बनवते ना तेव्हा तिची पद्धत वेगळीच असते. तुम्ही बघू शकता छान असा पराठा बनवते. आणि मुलांना ना असं काम कधी कधी करायला खरंच दिलं पाहिजे, जेणेकरून त्यांना शिकण्यातही येतं आणि आपण जे कष्ट करतो ना घरामध्ये तर त्याची किंमतही कळते. तर मी वैदेहीला असं अधूनमधून करायला देते. तर तुम्ही बघू शकता तिने चौकोनी पराठा केलेला आहे. तर पराठा ना चीज वगैरे घातलं होतं, बटर वगैरे लावून पराठा बनवला. खरंच चवीला खूप छान लागतो हा पराठा. तुम्ही बघू शकताय भरपूर असं वरतून बटर वगैरे घातलं, परत अजून वरतून थोडंसं चीज वगैरे घातलं तिने आणि छान असा पराठा बनवून घेतला.